नमस्कार सर्व सेविकाताईंनो, मदतनीसताईंनो. बघा, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी 25 जुलै 2026 रोजी अमरावती जिल्ह्यातील मेळघाट धारणी तालुका दौऱ्यादरम्यान भोकरबडी, धुळघाट रोड, कमळखार, लवादा आणि चित्री येथील अंगणवाडी केंद्रांना प्रत्यक्ष भेट दिली. या दरम्यान त्यांनी बालकांचे पोषण, आरोग्य व अंगणवाडीतील सुविधांचा आढावा घेतला. यावेळेस त्यांनी पालक, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या काय अडचणी आहेत त्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला. बघा ताईंनो, मेळघाट दौरा आणि अंगणवाडीची भेट. दिनांक बघा 25 जुलै 2026. ठिकाण भोकरबर्डी, धुळगाव रोड, कमळखार, लवादा आणि चित्री, अमरावती जिल्हा. उपस्थित व्यक्ती बघा, याच्यामध्ये एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त डॉक्टर माधवी सर देशमुख या उपस्थित होत्या. याच्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय व निर्देश देखील देण्यात आले. ज्यावेळेस आदितीताईंनी अंगणवाडीला भेट दिली त्यावेळेस अंगणवाडी संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय आणि निर्देश देखील देण्यात आले. त्याच्यामध्ये महत्त्वाचा निर्णय म्हणजे स्वतंत्र वीज मीटर. बघा, प्रत्येक अंगणवाडी केंद्राला स्वतंत्र वीज मीटर दिले जाणार आणि वीज बिल ग्रामपंचायतीमार्फत भरले जाईल. कुपोषण नियंत्रण करण्यासाठी बघा, मेळघाटमधील कुपोषण कमी करण्यासाठी बाळ जन्माला आल्यानंतर 1000 दिवसांच्या आहाराचे नियोजन केले जाणार. अंगणवाडी केंद्रामध्ये विजेच्या सोयीसाठी सौर ऊर्जा, सोलर व इतर उपाययोजनांवर भर दिला जाणार. अशी महत्त्वपूर्ण अपडेट आणि माहिती आपल्यासमोर आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. पुढे बघा, आदितीताईंनी काय म्हटलेलं आहे. चित्री, लवादा आणि चित्री येथील अंगणवाडी केंद्रांना भेट दिल्यानंतर तिथल्या बालकांसोबत व त्यांच्या पालकांसोबत आदितीताईंनी संवाद साधला. लहान मुलांचे निष्पाप हास्य, त्यांच्याशी साधलेला मनमोकळा संवाद मनाला नक्कीच एक वेगळे समाधान आणि ऊर्जा देऊन गेला. बालकांची आरोग्य स्थिती, पोषण आहार, उपलब्ध सुविधा तसेच केंद्रांच्या कामकाजांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, महिला बचत गटांच्या सदस्यांची आणि पालकांशी संवाद साधून स्थानिक अडचणी जाणून घेतल्या. यावेळी एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त डॉक्टर माधवी सर देशमुख व इतर अधिकारी देखील उपस्थित होते. अंगणवाडी केंद्र हे केवळ शिक्षणाचे केंद्र नसून बालकांच्या सदृढ भविष्याची पायाभरणी करणारे ठिकाण आहे. येथील बालकांना दर्जेदार पोषण, उत्तम आरोग्य आणि संस्कारक्षम वातावरण मिळावे यासाठी आमचा महिला व बालविकास विभाग पूर्णपणे कटिबद्ध आहे, अशी ग्वाही आदितीताईंनी दिलेली आहे. अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आणि ही माहिती आहे ताईंनो. जास्तीत जास्त सेविकाताईंना, मदतनीसताईंना शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.